पहिला हेडिंग आहे सामाजिक ऐक्य व समन्वय. तर त्यासाठीचा पहिला नियम आहे, लेवा पाटीदार समाजातील ढालेगावकर, सावदेकर, थोरगवान या तिन्ही प्रवाहामध्ये सुरू झालेल्या भेटी व्यवहारास अधिक गतिमान करा. हा पहिला नियम आपण बनवला सुरू आहे. पण अजूनही काही लोक विचारतात की आम्ही कसं जाऊ, तर ते नको व्हायला पाहिजे. आणि दुसरा हेडिंग आहे की पर्यावरण आणि सांस्कृतिक भान. याच्यामधला पुढचा नियम आहे, विवाह संस्कारात फटाके व धूर निर्माण करणारे रासायनिक प्रदूषण वाढवणारे पदार्थ वापरू नये. तिसरा नियम आहे, विवाहात डीजे किंवा तीव्र बँडचा वापर करू नये. त्याऐवजी सनई, चौघडा, टाळ, मृदंग, लेझिम यासारख्या पारंपरिक आणि मंगलमय सुस्वर वाद्याचा वापर करावा. चौथं हेडिंग आहे आपल्याला, शिस्तबद्ध वर्तन व परंपरा जे जतात. याच्यामध्ये चौथा नियम आहे, नवदेव देवदर्शनासाठी जाताना तरुण तरुणींनी नाचू नये आणि विवाह समारंभात कोठेही केव्हाही मद्यपान करू नये. पाचवा नियम आहे, विवाह मुहूर्तावर लावावा, कारण सर्वांचा वेळ हा महत्वाचा असतो. सहावा नियम आहे, मंगलाष्टके हे विवाहातील पवित्र मंत्र आहेत, त्याचे संगीतमय गायन करण्यात येत असल्यास मुहूर्ताची वेळ लक्षात घेऊन त्यावेळेतच ते पूर्ण करावे. सातवा नियम आहे, आपण अक्षता टाकतो, अक्षताबद्दल आहे की अक्षता फक्त स्टेजवरील व्यक्तींनीच वधूवरांच्या डोक्यावर अर्पण कराव्यात. बाकींनी टाळ्या वाजव्यात किंवा ज्यांना असं वाटतं की मला त्यांचा आशीर्वाद द्यायचा आहे त्यांनी पुन्हा अर्पण करावे. कारण की बघा, मागचे लोक जे टाकतात ना ते समोरच्या डोक्यावर पडतात. म्हणून हा नियम आपण घेतलेला आहे. आठवा नियम आहे, पुष्पमाला अर्पण करताना नवरदेवाला किंवा नवरीला उसरून घेऊ नये. जर माहिती आहे की नवरी जुलै महिन्यात पडली उचलताना आणि कमरेचा हात मोडला. मेन हेडिंग आहे, साधेपणा व खर्चाचे नियोजन. नंबर 9 आहे, स्नेह भोजनात 5 पेक्षा अधिक पदार्थ असू. की येणाऱ्या काही दिवसात ज्या ज्या पद्धतीच्या सूचना युवकांसाठी आम्हाला देण्यात येतील त्या पद्धतीच्या सूचनांचं तंतोतंत पालन करून हा 27 कलमी कार्यक्रम प्रत्येक युवकाच्या मनापर्यंत भिडण्याचा आणि त्याला अंगीकार करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नवत राहू. व आपण इथं बसलेले सर्व मनाने युवा असलेले व्यक्तीची साथ त्यामध्ये आम्हाला नक्कीच लाभेल.